नमस्कार. ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात अस्मिताच्या परदेश प्रवासाच्या तयारीने होते. सायली तिला शुभेच्छा देण्यासाठी साखर घेऊन येते, पण अस्मिता रागाने तिला नकार देते आणि जोरात ढकलून देते. अर्जुन लगेच धावत येतो आणि सायलीला आधार देतो. यामुळे सर्वजण अस्मिताकडे नाराज नजरेने पाहतात. अस्मिता रागात म्हणते की तिला कोणाच्याही शुभेच्छा नकोत. कल्पना तिला काळजी घेण्यास सांगतात, तर पूर्णाई प्रेमाने तिला निरोप देतात. अस्मिता निघून गेल्यानंतरही सायली अर्जुनसमोर स्वतःला सावरते आणि पुढच्या प्रसंगाला सामोरी जाते. यानंतर सायली किचनमध्ये जाते आणि तिथे विमलताईंना पाहून आनंदित होते. अर्जुनच्या मनात एक कल्पना येते आणि तो सायलीला विचारतो की नवीन सुनेने गोड पदार्थ बनवण्याची पद्धत आहे ना. विमलताईही त्याला अनुमती देतात आणि सायलीला शिरा बनवण्यास सांगतात. सायली आनंदाने तयारीला लागते, पण कल्पना तिला किचनमध्ये थांबण्यास मज्जाव करते. अर्जुनला हे पटत नाही आणि तो घरातील सर्वांना सायलीच्या उत्कृष्ट स्वयंपाकाची आठवण करून देतो, पण कल्पना ठाम राहते की सायली किचनमध्ये येणार नाही. प्रताप ही घरात वाद नको म्हणून शांत राहण्याचा सल्ला देतो. अर्जुनने ठरवलेले असते की जर सायलीला किचनमध्ये परवानगी नाही मिळाली तर तो वेगळा स्वयंपाक करण्याची व्यवस्था करेल. तो घराच्या अंगणात 3 विटांची चूल मांडतो. हे पाहून कल्पनाला प्रचंड राग येतो. अर्जुन सर्व तयारी करून चूल पेटवण्यासाठी माचीस बॉक्स मागतो. हे पाहून कल्पना आणि घरातील इतर मंडळी वैतागतात. सायली अर्जुनला समजावते की लाकडाची चूल पेटवणे योग्य नाही, कारण त्यामुळे धूर आणि आग लागण्याचा धोका असतो. पण अर्जुन हट्टाने आपले मुद्दे मांडतो. शेवटी कल्पना ठरवते की अर्जुन आणि सायली वेगळ्या वेळेत स्वयंपाक करू शकतात. दरम्यान महिपत आणि साक्षी आपल्या वकिलांसोबत कोर्टाच्या तयारीत असतात. मधुकर पाटील यांनी खुनाच्या प्रकरणात सही केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या जामिनाचा विषय अडचणीत येणार असतो. महिपत जोशी वकिलाला आदेश देतो की मधुकर पाटील यांना विश्वासात घेऊन सही करण्यापासून परावृत्त करावे. यामुळे त्यांचा जामीन रद्द होईल आणि त्यांना अटक होईल. महिपत आपल्या अंदाजात खुश असतो आणि त्याला युक्तीने साक्षीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे प्रिया म्हणजेच तन्वी अश्विनला फोन करून एका सायकॅट्रिक डॉक्टरची माहिती मागते. अश्विन तिला डॉक्टर राजाध्यक्ष यांचा नंबर देतो आणि तिची काळजी घेतो. प्रिया त्याला पटवून देण्याच्या प्रयत्नात असते, पण तिच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत असते. अश्विन तिच्या वागण्याने थोडासा गोंधळलेला असतो आणि तिच्या हेतूंबद्दल विचार करतो. भागाच्या शेवटी अर्जुन आणि सायलीच्या नात्यातील गोडसर क्षण पाहायला मिळतात. सायली अर्जुनच्या वागण्यावर रागावलेली असते, पण अर्जुन तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी खोट्या वेदना असल्याचा बहाणा करतो. सायली काळजीपोटी त्याला मदत करायला धावते, पण अर्जुन तिचा हात पकडून त्याला आपल्या छातीवर ठेवतो. त्याने असे नाटक का केले हे समजताच सायली रागावते, पण अर्जुन मात्र तिच्या काळजीने खुश असतो. आजचा भाग अनेक नाट्यमय ट्विस्ट आणि हलक्या-फुलक्या क्षणांनी भरलेला होता. अर्जुन आणि सायलीच्या नात्यात नवीन परीक्षा आली, तसेच महिपतच्या खेळीने पुढच्या भागात काय घडणार याची उत्सुकता निर्माण केली आहे. आजच्या भागाचा शेवट अर्जुन आणि सायलीच्या गोडसर संवादाने झाला, पण त्याचवेळी घरातील तणाव अजूनही कायम आहे. अर्जुन सायलीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, तर कल्पना आणि इतर घरातील सदस्य अजूनही तिच्या विरोधात आहेत. अस्मिता परदेशी गेल्यानंतर तिच्या अनुपस्थितीत घरातील वातावरण कसे बदलेल हे पाहणे रंजक ठरेल. याशिवाय महिपत आणि साक्षीने केलेली नवीन खेळी पुढच्या भागात काय वळण घेईल? मधुकर पाटील यांच्या सहीचा विषय महिपतच्या बाजूने जाईल की नाही? अर्जुन आणि सायलीला घरात मान्यता मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागात मिळणार आहेत. पुढच्या भागात अजून नवे ट्विस्ट आणि धक्कादायक घटनांची उकल होईल, त्यामुळे नक्की पाहत रहा. ठरलं तर मग पुढील भागात काय नवीन घडणार?